पाटील, आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. तुम्ही पाणी घेतलं नाही. सायंकाळच्या वेळेस विभागीय आयुक्त येऊन गेले. काय नेमकी चर्चा झाली आणि तुमची भूमिका काय आहे? सरकारनं जो रात्रीत अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी. आज कॅबिनेट झाली, उद्या त्याला त्यांनी आज निर्णय घेऊन त्याला विशेष अधिवेशन घ्यायला पाहिजे होतं. नुसती चाल ढकल. देवेंद्र फडणवीस ढकलतात, त्या शिंदे साहेबांवर शिंदे साहेब ढकलतात, देवेंद्र फडणवीस साहेबांवर ते दुसरा एक उपमुख्यमंत्री अजित जाताना त्यांना गरजच नाही, ते बळ देत आहे त्या छगन भुजबळला मराठ्यांच्या विरोधात लढायचं. नुसते नाटकं चालले. तो विनाकारण मराठ्यांसाठी ना फक्त नाटकं चालल्या. अध्यादेश कशाला काढला? त्याची अंमलबजावणी करायची ना मग लगेच. तुम्हाला मराठी सोपे दिसत आहेत, थोडे दिवस सहन करते बघा मराठी कसं करतात. केसेस मागे घेऊन म्हणतात प्रक्रिया सुरू आहे. अंतरवालीसह राज्यातल्या केसेस मागे घ्या सांग, प्रक्रिया सुरू आहे. 50 वर्ष प्रक्रिया करता का? काय भंगार चाळे लावले, काय सरकार आहे तुम्ही, काय नाही फालतू सारखं वागायला लागलात राहू तुम्ही. उद्या त्याला सभा घ्यायला दारात यायचंय तुम्हाला मराठ्यांची. कशी सभा घेताय तुम्ही, मग ते बी बघतो आम्ही. किती फालतू चाळे, प्रक्रिया सुरू आहे, केस मागे घ्यायची. तुम्ही कितीतरी केसेस काय रात्रीत मागे घेतला. हैदराबादचं गॅजेट 5 महिन्यापासून घ्या म्हणतो. आज घेऊ उद्या घेऊ, एवढंच चालू आहे. फालतूपणा चालला राहू, नुसतं मजा चालली. तुम्हाला मराठ्यांना छटायचं, बेसावत राहू नका. पण ते पुढचं महाराष्ट्रातल्या पंतप्रधान सुद्धा सभा होऊ देणार नाहीत आम्ही. मी जर आम्हाला ऍडॉन केलं ना, पंतप्रधान सुद्धा राज्यातले एकच सभा नाही होऊ देणार आम्ही आमचे पोराचे मुर्दे पाडायला बघायला लागलो. तर शिंदे साहेबांची समितीचे 1 वर्षाची मुदत द्या मला, ते 2 महिन्यात दिली. काय केलं 2 महिने? 23 डिसेंबर पासून आजपर्यंत काय केलं शिंदे समिती? काहीच नाही. नुसते मजा मारतात. आज मला स्वर्ग आयोगाचा अहवाल आला, स्वीकारला नाही. तो कायदा पारित करीन कवा करता? मराठी मेल्यावर सगळे पाणी घेऊ शकत नाही. सगळ्या शहरांचा अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटू शकत. आणि मराठ्यांची लाट बघा कशी उसळली. आता सगळे मराठी अंतरवाडीकडे धावून पळायला लागले, सगळे तुटून पडले. तिकडे हजारो लाखांनी गर्दी करायला लागली मराठी अंतरवाडी. सरकारचे का डोळे गेले, अक्कल नाही आणला. लहान नाही काय वागत येत राव. काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांची. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बी काय फसवणूक करायला लागला. त्या अजितदादालाच वेळच नाही, ते तर त्या भुजबळाच वेळ देते. भुजबळच मोठा करायचा त्याला, मराठीच्या परमागा लागलाय तो. सगळ्याला फळ भोगायला लागणार, हिशोब सगळ्यात होणार. थांबा. तुम्ही इतके जीवावर उदार होताय, लोक आग्रह करतायत किमान पाणी तरी घ्या.